सर नमस्कार. नमस्कार. सर आपलं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव गफ्फार अब्दुल शेख, हां. राहणार हिंगणी, तालुका जिल्हा हिंगोली, ओके. मराठवाडा. अच्छा. तर आता जो आपण हा वांग्याचा प्लॉट पाहतोय, हां. बरोबर, हा किती क्षेत्र आहे वांग्याचं? हे अर्धा एकर क्षेत्र आहे, म्हणजे 20 गुंठे क्षेत्र आहे. 20 गुंठे. बरं, 20 गुंठ्यामध्ये तुम्ही लागवड करून किती दिवस झाले? याला 6 महिने झाले. 6 महिन्याचा प्लॉट आहे. 6 महिने. आज जून महिना चालू आहे, म्हणजे जून महिना संपत आला आहे. म्हणजे अतिशय टेम्परेचर आहे, म्हणजे पावसाची भरपूर शेतकरी आहे ते वाट पाहत आहे. बरोबर. बरोबर. तरी पण म्हणजे आपला हा प्लॉट कसा वाटतोय? एक नंबर आहे. याला काय केलं खत व्यवस्थापन? याला आपण एसीटी वैदिक वापरलेला आहे. हा, एसीटी वैदिक तंत्रज्ञान वापरलं. वापरलेलं आहे पूर्ण लागवडीपासून. लागवडीपासून पहिले. बरोबर. हो. याची माहिती कुठं भेटते सर? याची माहिती आमच्या गावात शिवाजी घोगे मित्र आहे, त्यांनी मला सांगितलं दिनेश साहेबाकडे औषध भेटते म्हणून. ते वैदिकचं. अच्छा, दिनेश साहेबांकडे. दिनेश साहेब. हो. असं काय वाटलं तुम्हाला वेगळे पण की बाबा तुमचं केमिकल वरती तर चालूच होतं? बरोबर. केमिकलवर गेल्या वर्षी केली होती मी भेंडी, हा. पण ती मला बरं वाटलं नाही. जरा संध्याकाळी फवारायचं, सकाळी तोडायचं, परत मार्केटला नेऊन जायचं. अच्छा, त्याच्यासाठी ते कदरले होते. कदरलं होतं. आणि त्यांना वाटलं का सर आपण लोकांना जहर द्यायलो, हा. आपण सापल्या तर दिले 15 दिवस कोणी वापरू नये म्हणून. नंतर आपण सकाळी रात्री तोडायला, सकाळी लोकांना ते खाऊ घालायलो. बरोबर. मनाला पटलं नाही त्यांच्या. हा. त्याच्यामुळे हे वैदिककडे वळलो. अच्छा, त्याच्यामुळे तुम्हाला बदल करावा वाटला. आता तुमचा जो 6 महिन्याचा जो अनुभव आहे काय सर? आता हे जे पाहतोय 6 महिने टिकतो का वांग्याचा प्लॉट तुमच्या गावात कोणाचा आहे? बोला ना. अशा टेम्परेचर मध्ये सामान्य कुठे टिकणार आहे? आणि हे काय, हे आहे का नाही? ते आहे. आणि माल बी बघा, हे बघा ना, हे आता ही सेटिंग पण झालेली आहे ती प्रत्येक माल बघायचं. 25 मध्ये सेटिंग आहे सगळी. पहिली गोष्ट तर 6 महिने प्लॉट टिकत नाही, बरोबर. तर आज वास्तव पुन्हा पाहता इतक्या खडकावर आणि जमीन खडका पूर्ण माळरान आहे. माळरानामध्ये जवळपास 6 महिन्यापासून प्लॉट तक धरून आहे, एकदम जबरदस्त आहे. किती दिवसाला तोडा वगैरे होतो काय? एक दिवस आड करून तोडा होतो. एक दिवसात किती 6 माल? ते 8 कॅरेट निघतो. म्हणजे 7 ते 8 कॅरेट निघतात. बरोबर. बरोबर. काय रेट भेटतो सर इतर मार्केटपेक्षा? इतर मार्केटपेक्षा 200-300 रुपये प्लस भेटतो. प्लस रेट. हो. म्हणजे 300 रुपयाला लोकांचा विकला, माझा 550-600 रुपयाला कॅरेट. बर. हो. अच्छा. तर ज्या लोकांना तुम्ही देता आपलं हे माल, बरोबर. काय त्यांची प्रतिक्रिया काय आहे? ते आता मार्केटमध्ये विकतो, ते असं लोकल मध्ये विकत नाही. हा, लोकल मध्ये बीटमध्ये, किंवा तुम्ही घरी बीटमध्ये. खाल्ला असेल ना? हा, घरी रोज खातो आम्ही. अच्छा, कशी टेस्ट आहे? एक काय? नंबर. बरोबर. आता जवळपास कितव्या महिन्यापासून याला फळ लागायला चालू होतं? त्याला कम्प्लीट 60व्या दिवशी फळ निघतं. म्हणजे तोडा सुरू झाला 60व्या. हा. आता या 6 महिन्यामध्ये किती फवारण्या केल्या रोगावर? रोगावरती फवारण्या केल्यात मी. असं 3 काय वाटलं का तुम्हाला? फक्त 3 फवारण्या 6 महिन्यामध्ये? 6 महिने. हे पाहणाऱ्याला खरं वाटणारच नाही. काय बरं वाटणार नाही? कारण वांग्याला 1 दिवस आड करून 2 दिवस आड करून फवारणी चालू आहे. अच्छा. आता मी मार्केटमध्ये जातो ना, हा. ते जे बाकीचे वांगे आणतात लोक, तुम्ही काय वापरताय सगळ्यांना सांगितलेलं आहे. फक्त थोडं ते वेळ लागणार त्यांना. तुम्ही पण व्हिडिओ पाहता, तुम्ही पण अभ्यास करता, शिकता, तुम्हाला कसं वाटतं? काय वाटतं? छान वाटतं. तुम्हाला काय बरं धुळा वाटला आपल्यासोबत? याच्यामुळेच रोगराईमुळं म्हणजे ही काळाची गरज आहे, बदल केला पाहिजे. बरोबर. आता हे तुम्ही सर्व आलेले, तुम्हाला काय वाटतंय वेगळं पण याच्यामध्ये? वांग्याची क्वालिटी वगैरे कशी काय? क्वालिटी नंबर 1 आहे. म्हणजे बाबा आता एवढा ऊन आहे तरी हे तिथे फुलं पाहिजे किंवा पानावरती चमक पाहिजे, तर बघून काय वाटतं? नाही, नैसर्गिक असल्यामुळं लय चांगलं वाटायला. म्हणजे रसायनमुक्त असल्यामुळे चांगलं वाटतं. आता जर केमिकलचा प्लॉट असला असं झाडं हलवली तर काय किडे पडतात. रासायनिक त्यामुळे कसं काय वाटतं? चांगला आहे. आणि सर इथं आमच्या गावात जे कार्यक्रम लग्न वगैरे काही व्हायलेत, तर यांच्याकडूनच सर्व आपण हे करायचं वांगी करून चालले. अच्छा. आणि आवडीने नाही येत ना, जे शेतकरी आलेत प्रत्येकानं घेतलं बा सर आज. बर. सगळ्यांनी घेतलं. हातात काय घेतले किंवा खरंच आपल्या म्हणजे आतुरतेने खायची वाट पाहू लागली वांग्याची. मी स्वतः घेतले. भरीत करून खाता द्यायचं.
आज जर पाहिलं तर प्रत्येक फांदीला फुल आहे, बरोबर. म्हणजे त्याचं फळात ह्या फुलाचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, म्हणजे प्रत्येक फांदीला सेटिंग आहे, बरोबर. म्हणजे एका झाडाला जर पाहिलं तर किती किलो माल निघू शकतो? एका झाडाला एक दिवस आड करून अर्धा ते पाऊण किलो माल, म्हणजे कमीत कमी अर्धा ते पाऊण किलो तर निघूनच जातो, बरोबर. मग हे जे आताचं हे टेम्परेचर आहे, या टेम्परेचरला वांग तोडलं तर सहसा काय होतं, हा जो देठ आहे, हा देठ पूर्ण काळा पडून जातो. त्याच्यावरती जो चमक शायनिंग जे आहे ती कशी वाटते, बरोबर. तुम्ही तुमच्याकडे चुलत भाऊ. आता तुम्ही यांचे बंधू तर तुमच्या बंधूने यावर्षी पूर्ण वेगळं केलं काहीतरी वरच्या वांग्या बरोबर. तर मग काय वाटते तुम्हाला? नाही, वांग्याची क्वालिटी चांगली आहे. आमच्या एवढ्याने आमच्या दुसरा एक चुलत्याने लावलेले दीड वांगे, त्याची आता झाड त्याची 6 महिन्याची आहे, तर पण त्याची सुकल्याने झालीत आणि एवढे वांगे निघाले. आम्ही कालच पाहिलं त्याचं प्लॉट, काळीचे प्लॉट आहे, याच्यापेक्षा झाडे मोठे आहे, पण एकदम पिवळे झाले, सुकल्याने झाले. असं लवलव नाही, लवलव नाही, लसलसपणा नाही त्याची. एवढं ताजेदार मला नाही, बरोबर. तर आता तुम्ही सर्व शेतकरीच आहेत, बरोबर. आता तुम्ही पण इतर शेतकऱ्यांचे पण अनुभव सांगताय, हा पण प्लॉट पाहताय, तर एखादी काय केलं पाहिजे आपली शेतीमध्ये? आपण बदल केला पाहिजे का आहे ते तर रडगाणं चालू ठेवतो? बदल केला पाहिजे. भाजीपाल्यात तो खूप सक्सेस आहे, भाजीपाल्यात लगेच रिझल्ट आहे. आणि आपल्याला हे कोणाला देताना आरोग्य द्यायला होतं आपण, बरोबर. त्याच्यात केमिकल नाही. आज बघा किती कॅन्सर असतं, किती रोग आहेत. आता याच्यावर सर्व काम लोकांना झालं. कळलं सांगितलं तरी कळायला लोक आले. त्याच्यात काय आले, उत्पादन जास्त व्हायले, पैसे वर आले, फवारणीतले पैसे लागत नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याला फवारणीचा खर्च फायदा, वाचतो. फवारणीचा खर्च वाचायला आहे. त्याच्यावरच शेतकऱ्याला खर्च वाचायला, पैसे चांगलं खायला भेटायला, जमीन सुपीक व्हायली. शेतकऱ्याला जेणेकरून जास्त पैसे वर राहिले त्याच्यात. बरोबर. नाही तर फवारणीत खूप पैसे जातात. केमिकल मध्ये जे आहे दररोज फवारणी मारून पूर्ण परेशान आहे. त्या औषधातच पैसे झाले, वांगे एकाच्या औषध आणून फवारायचं. आता तेवढं फवारायचं काम पडेल. बरं. त्यांनी वापरायला पाहिजे शेती हा. वैदिकचं, हा. कारण आपण निरोगी चारलं पाहिजे हा. लोकांना. जहर चारल्यापेक्षा हे चांगलं, म्हणजे हे कधी पुण्याचंच काम. पुण्याचंच काम. तुम्ही दररोज सकाळी फवारणी करून संध्याकाळी संध्याकाळी सकाळी घेऊन जातो. बीज खाऊ घालण्यात मजा आहे का अमृत खाऊ घालण्यात मजा आहे? सर तुमचा शॉपचं नाव आणि तुमचा संपर्क क्रमांक सांगा. श्री हरिहरनाथ ॲग्रो, हिंगोली. ज्यांना कोणा मटेरियल वगैरे लागत असेल तर आपल्याकडे सर्व मटेरियल सिटी वैदिकचे सर्व उत्पादने प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या कोण्या शेतकरी मित्रांना हिंगणी या गावामध्ये असेल किंवा आसपासच्या पूर्ण हिंगोली तालुक्यामध्ये ज्या कोण्या शेतकरी मित्रांना आपल्याला वैदिकवरती उत्पादन घ्यायचं असेल किंवा पिकं घ्यायची असतील, भाजीपाला असेल किंवा हळद असेल किंवा जे वेलवर्गीय पिकं असतील, तर त्या सर्व शेतकरी मित्रांनी जो आता घुगे साहेबांचा जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती संपर्क साधावा. आपल्याला वेळेत व्हिजिट केली जाईल आणि आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन करून या सुंदररित्या अशा प्रकारचा प्लॉट तुमचा तयार करून दिला जाईल. धन्यवाद.